येस, हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? हाऊ डू यू डू एव्हरीबडी? होप यू ऑल मस्ट बी फाईन. चला लगेचच वी आर जस्ट गोइंग टू स्टार्ट फॉर दी लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. येस, ऑल गुड, ऑल वेल, एव्हरीथिंग वेल, ऑल राईट. येस, चला. Yes, everyone, चला, we are just about to start for our live spoken English master class. How are you? How do you do? How are you doing, everyone? कसे आहात? सांगा मला, आन्सर द्या बरं. हाऊ आर यू डुईंग? कसं उत्तर देणार तुम्ही याचं मला? हाऊ आर यू गोइंग टू आन्सर टू दिस क्वेश्चन? येस. हाऊ टू आन्सर दिस क्वेश्चन? हाऊ आर यू डुईंग? येस, इंग्लिश मध्ये म्हणायचं आय एम डुईंग गुड. हाऊ कॅन यू से इट इन इंग्लिश? आय एम डुईंग गुड. हा, आय एम फाईन बोलायचं आता. हाऊ आर यू आणि आय एम फाईन बंद करून टाका. यू डोंट नीड टू से दॅट. हाऊ आर यू आणि आय एम फाईन, नो. त्याऐवजी व्हॉट कॅन यू से? Correct. I am doing good. I am doing well. You can say I'm pretty good. I'm quite good. You can also say this. ठीक आहे. चला चला मग कन्व्हर्सेशन सेंटेन्सेस आपण पाहूया. जर का तुम्हाला एखाद्यासोबत बोलायचं, एखाद्या अननोन व्यक्तीसोबत बोलायचंय, तर काय काय पॉसिबल क्वेश्चन्स असू शकतात, काय काय पॉसिबल डिस्कशन्स असू शकतात जे तुम्ही त्यांच्यासोबत करणार आहात, असे काही देते प्लॅटफॉर्म, म्हणजे काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मी ठेवते जे तुम्हाला येत असणार. डेफिनेटली 100% तुम्ही ते करू शकता. पण चला, एक छान शेप मिळेल जेव्हा ते बोलायचं डायरेक्टलीच बोलू शकता. इफ आय वॉन्ट टू आस्क, जर का मला आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. कन्सिडर, तुम्ही कोणाला तरी काहीतरी प्रश्न, कन्सिडर मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्हाला त्याचं मला उत्तर द्यायचंय, पण ते तुम्ही दोन्ही पण मला इंग्लिशमध्ये करून दाखवायचं ऍट द सेम टाइम. ठीक आहे. आता तर देर इज अ क्वेश्चन. मला म्हणायचंय की तुमचा तुमचा आवडता विषय कोणता आहे? तुमचा आवडता विषय कोणता आहे? तर आता तुम्ही इथे काय यूज करणार? हाऊ आर यू गोइंग टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश? देर इज अ सेंटेन्स. व्हॉट इज द सेंटेन्स? तुमचा आवडता विषय कोणता आहे? तर काय यूज करायचं? व्हॉट यूज करायचं की विच यूज करायचं? तर कोणी कोणी व्हॉट पण म्हणतं, व्हॉट्स युअर फेवरेट सब्जेक्ट, आणि कोणी कोणी विच पण म्हणतं, विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. मग व्हॉट यूज करायचं की विच यूज करायचं? तुमचा आवडता विषय कोणता आहे? कन्सिडर, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारत आहात, तुझा आवडता विषय कोणता आहे? तर तुम्ही ह्यापैकी कोणता असं विचारताय की तुम्हाला जे टॉपिक्स आहेत, तुम्हाला जे सब्जेक्ट आहे, कन्सिडर तुम्ही 10वीला आहात आणि 10वीचे तुमचे समजा फ्रेंड्स आहेत आणि तुम्ही त्यांना विचारताय की तुझा आवडता विषय कोणता आहे, तर 10वीचे हे विषय आहेत, अल्जेब्रा, जॉमेट्री, वॉट एव्हर, हे विषय आहेत. तर ह्यापैकी तुझा कोणता आवडता विषय, असं जर का असेल तर विच वापरलं जातं. आणि तुम्ही जर का ओव्हरऑल म्हणताय की तुला एवढे विषय आहेत, त्यामध्ये तुला कोणता विषय सर्वात जास्त आवडतो, असं जर का तुम्ही ओव्हरऑल विषयांबद्दल जर का तुम्ही बोलत आहात, तर तुम्ही काय म्हणणार? व्हॉट म्हणणार. काय म्हणणार? व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट. पण आता जर का म्हणतोय की
चला, एवढे विषय आहेत, हे 7 सब्जेक्ट आहेत आपल्याला, हे 10 सब्जेक्ट आहेत आपल्याला, आणि हे 10 पैकी तुझा आवडता विषय कोणता आहे? विषय खूप सारे आहेत, आपल्याला हे 10 आहेत. तर हे 10 पैकी कोणता तुझा आवडता आहे? तर तुम्ही विच म्हणा. जेव्हा चॉईस असते यापैकी कोणता असं येतं तेव्हा विच वापरायचं. बाकी ओव्हरऑल बोलत असेल, देर इज नो चॉईस, पण ओव्हरऑल तुला काय कोणता विषय आवडतो असेल तर तुम्ही व्हॉट म्हणू शकता. तर याचं उत्तर आपण कसं देणार? तुझा आवडता विषय कोणता आहे? विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? What can you say? Which is your favorite subject? तुझा आवडता विषय कोणता आहे? Which is your favorite subject? मग आता समजा आपल्याला मग द्यायचंय उत्तर याचं, तर हाऊ कॅन बी आन्सर? याचं उत्तर कसं देणार? की चला आन्सर आपण देऊया की मला इंग्रजी विषय आवडतो. सिम्पली आपण असं म्हणतोय की मला इंग्रजी विषय आवडतो. येस, कसं होईल इंग्लिश मध्ये? ट्राय करा, तुम्हाला सगळ्यांना येतं हे. देर इज नथिंग डिफिकल्ट. ह्याच्यामध्ये असं डिफिकल्ट एकदम काहीच नाही समजेल. देर इज नथिंग लाईक दॅट ना, असं काहीच नाहीये ना. मग करा सगळ्यांनी व्यवस्थित. येस, विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? तुझा आवडता विषय कोणता आहे? विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट ह्याचं तुम्हाला उत्तर द्यायचंय. तर तुम्हाला म्हणायचं की मला इंग्रजी विषय आवडतो, है ना. व्हॉट वी हॅव टू से? मला इंग्रजी विषय आवडतो. इट बिकम्स इन इंग्लिश आय लाईक इंग्लिश, किंवा आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट. आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट असा आन्सर तुम्ही देणार आहे. मॅ राईट? बरोबर आहे. ओके, बरं. मला असं म्हणायचंय, आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुला तुला खेळ आवडतो का? दिस इज द क्वेश्चन. आय वॉन्ट टू आस्क दॅट. तुला खेळ आवडतो का? तर कसं उत्तर करायचं आता ह्याचं आपण? तुला खेळ आवडतो का? करा ट्राय, यू कॅन डू इट. माहितीये तुम्हाला याच्याबद्दल. तुला खेळ आवडतो का? दिस इज द क्वेश्चन. येस, आता खेळ म्हणजे असं समजा स्पोर्ट्स. स्पोर्ट्स यूज करा. तुला खेळ आवडतो का म्हणजे खेळ विषय आवडतो का? स्पोर्ट्स आवडतं का? बॅडमिंटन, क्रिकेट, कबड्डी. सो तुला खेळ आवडतं का? तर इज नाही यूज करायचं. इज कसं काय? इज यू कसं काय होईल? यू सोबत इज असतं का? आर यू पण नाही होणार. तुला आवडतं का असं म्हणतोय. तू थोडी स्वतः काहीतरी असं म्हणतोय. सो तुला आवडतं का असं जेव्हा येतं ना, डू यू घ्यायचं. काय घ्यायचं? डू यू लाईक. तुला आवडतं का? डू यू लाईक स्पोर्ट्स? काय म्हणतात? डू यू लाईक स्पोर्ट्स? असे खूप क्वेश्चन. तुला खेळ आवडते का? डू यू लाईक स्पोर्ट्स? तुला चहा आवडते का? डू यू लाईक टी? तुला कॉफी आवडते का? डू यू लाईक कॉफी? तुला इंग्रजी आवडतं का? डू यू लाईक इंग्लिश? व्हॉट तुला ती आवडते का? डू यू लाईक हर? डू यू लाईक. तुला आवडतं का? डू यू लाईक. तुला केक आवडतो का? डू यू लाईक केक? तुला चॉकलेट्स आवडतात का? डू यू लाईक चॉकलेट्स? तुला हिरव्या भाज्या आवडतात का? डू यू लाईक ग्रीन व्हेजिटेबल्स? येस, सांगा अजून मला सेंटेन्सेस डू यू लाईक वरून. डू यू लाईक म्हणजे तुला आवडतं का? डू यू लाईक. डू यू. तुला डू यू लाईक. तुला चारचाकी गाडी आवडते का? Do you like cricket? Correct. Do you like sari? Do you like bike? Do you like mangoes? Correct. Do you like singing? क्रिया असेल तर आय लावायचं. डू यू लाईक वॉचिंग मूवीज? क्रिया आली ना पाहणे, तर मग आय लावायचं. डू यू लाईक समर सेशन्स? ओके. डू यू लाईक सिंगिंग? डू यू लाईक स्विमिंग? डू यू लाईक ड्रॉइंग? करेक्ट. क्रिया आली तर आय लावा. आणि एखादी वस्तू आवडते का असं म्हणायचं तर डायरेक्टली ते घेऊन टाकायचं. Yes, do you like? Do you like running? Do you like music? Do you like eating? Correct. Do you like cooking? Do you like reading? Do you like writing? Do you like music? Correct. Do you like makeup? Yes. समजलं ना? So do you like sweets? Yes. तुला गोड आवडतं का? Do you like scary movies? तुला
घाबरवणारे चित्रपट आवडतात का? डू यू लाईक सायलेंट म्युझिक? डू यू लाईक सायलेंट सॉंग्स? तुला सायलेंट गाणे आवडतात का? डू यू लाईक 1990s सॉंग्स? तुला 1990 मधले सॉंग्स गाणे आवडतात का? लाईक डू यू लाईक ओल्ड सॉंग्स? तुला जुनी गाणी आवडतात का? डू यू लाईक न्यू सॉंग्स? तुला नवीन गाणे आवडतात का? डू यू लाईक रिसेंट सॉंग्स? तुला आत्ताचे गाणे आवडतात का? जे आता पब्लिश झाले जस्ट. डू यू लाईक रिसेंट सॉंग्स? येस. डू यू लाईक रेडिओ? तुला रेडिओ आवडतो का? डू यू लाईक लिसनिंग रेडिओ? तुला रेडिओ ऐकायला आवडतं का? डू यू लाईक रीडिंग न्यूजपेपर? तुला पेपर वाचायला आवडतो का? डू यू लाईक स्टडी? तुला अभ्यास आवडतो का? डू यू लाईक स्टडिंग? तुला अभ्यास करायला आवडतं का? किती सेंटेन्स बनवू शकतो? बनवा बनवा. मेक इट लाईक आय एम स्पीकिंग, यू टू स्पीक. डू यू लाईक, डू यू लाईक, डू यू लाईक, डू यू लाईक दिस, डू यू लाईक दॅट? डू यू लाईक ट्रीज? तुम्हाला झाडे आवडतात का? डू यू लाईक फ्लावर्स? तुम्हाला फुले आवडतात का? डू यू लाईक टेम्पल? तुम्हाला मंदिर आवडतं का? डू यू लाईक गोइंग इन द टेम्पल? तुम्हाला मंदिरात जायला आवडतं का? आय लाईक सो मच. मला खूप आवडतं. डू यू लाईक सिटिंग काम इन द टेम्पल? तुम्हाला मंदिरामध्ये शांत बसायला आवडतं का? खूप आवडतं. मला खूप आवडतं. आमच्याकडे खूप टेम्पल्स आहेत. माझ्याकडे जे गाव आहे खूप मंदिर नाहीये, पण ते ठराविक ठराविक आहे. म्हणजे जसं पाहिजे ना, मोठे मोठे शांत सायलेन्स. पीस पाहिजे तिथे. पीस म्हणजे शांतता. प्लीझंट पीस, सुखद शांतता. ते एन्व्हायरमेंट. येस. डू यू लाईक सिटिंग काम इन द इव्हिनिंग? तुला संध्याकाळी शांत बसायला आवडतं. डू यू लाईक सिटिंग आउटसाइड इन द इव्हिनिंग? तुला संध्याकाळी बाहेर बसायला आवडतं का? करेक्ट. डू यू लाईक चॅटिंग? व्हेरी गुड. डू यू लाईक क्लाइम्बिंग माउंटन्स? खूप बनवू शकतो. सो मेनी सेंटेन्सेस वी कॅन मेक. चला. सो तुला खेळ आवडतो का? डू यू लाईक स्पोर्ट्स? का असं तुम्ही प्रश्न विचारला तर आपण म्हणू शकतो हो हो, मी दर शनिवारी खेळतो. आपण असं पण म्हणू शकतो ना, हो नाही मध्ये पण असं देऊ शकतो. आणि असं पण काहीतरी बोलू शकतो की हो, मी दर शनिवारी खेळ खेळतो, मी दर शनिवारी खेळतो. तर इंग्लिशमध्ये कसं करणार आहे वाक्य? तुमच्या तुमच्या लेवलनुसार सांगा. मी ग्रामॅटिकली मी सगळं शिकवेल. डोंट वरी अबाउट इट. पण ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते पहा. स्पीकिंग पाहतोय आपण थोडस. हो, मी दर शनिवारी खेळते. मी दर शनिवारी खेळतो. असं उत्तर जर का आपल्याला द्यायचंय, हाऊ आर वी गोइंग टू? कसं होणार आहे उत्तर? हो, मी दर शनिवारी खेळतो. येस. हो. येस. मी दर शनिवारी खेळते. आय प्ले. आता आहे ना, जेव्हा दिवस सांगायचा असतो, ऑलवेज रिमेंबर, जेव्हा आपल्याला एक दिवस सांगायचा असतो ना, तेव्हा ऑन लावायचं. जेव्हा दिवस सांगायचा आय प्ले ऑन. आता दर शनिवारी दिवस सांगायच्या आधी काय लावायचं? आय सेड ऑन लावायचं. आणि आता दर शनिवारी मग म्हणायचं ऑन एव्हरी सॅटरडे. येस. आय प्ले ऑन एव्हरी सॅटरडे. हो, मी दर शनिवारी खेळतो. येस, आय प्ले ऑन एव्हरी सॅटरडे. ऑन लावायचे दिवस सांगायच्या आधी. कधी येशील? सोमवारी येईल ऑन मंडे. मंगळवारी येईल ऑन ट्युजडे. ऑन वेन्सडे, ऑन थर्सडे, ऑन फ्रायडे, ऑन सॅटरडे, ऑन संडे. सो दिवस सांगायच्या आधी ऑन लावतात. तसं डेट सांगायच्या आधी पण ऑन लावतात. तुझं बर्थडे कधी असतो? ऑन ऑन 2nd ऑफ जानेवारी. या दिवशी. तर डे सांगायचा आणि डेट सांगायची असेल तर काय लावायचं? ऑन लावायचं. दिवस सांगायचं की तू कधी येशील? दिवाळीला येईल. आता परत दिवस सांगते. दिवाळी ऑन दिवाळी. होळीला येईल ऑन होली. पाडव्याला येईल ऑन पाडवा. रविवारी ऑन संडे. है ना? परीक्षेच्या दिवशी येईल ऑन द डे ऑफ एक्झाम. सुट्टीच्या दिवशी ऑन द डे ऑफ हॉलिडे किंवा ऑन हॉलिडे. तर डे, दिवस, दिनांक सांगायचा असेल तर नेहमी त्याच्या आधी काय लावायचं? ऑन लावायचं. रिमेंबर.
सो मी दर शनिवारी खेळतो. यस आय प्ले ऑन एव्हरी सॅटर्डे. चला बरं, मला प्रश्न विचारायचा आहे. तुझ्या घरी कोण कोण असतं, किंवा तुझ्या घरी कोण कोण आहे? हा, तुझ्या घरी कोण कोण आहे? तुझ्या घरी कोण कोण आहे? चला करा ट्राय. ट्राय इट इन इंग्लिश. तुमच्या नॉलेजच्या बेसिस वरती हे वाक्य ट्राय करा इंग्लिश मध्ये. तुझ्या घरी कोण कोण आहे? कमॉन कमॉन प्लीज. तुझ्या घरी कोण कोण आहे? तुझ्या घरी कोण कोण आहे? हाऊ मेनी वगैरे तुम्हाला म्हणायची काहीच गरज नाहीये. यू डोंट नीड टू से हाऊ मेनी अँड ऑल. तुझ्या घरी कोण कोण आहे इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकता सांगते का. आता सगळ्यात पहिले प्रश्न घ्यायचा असतो. कोण कोण आहे, कोण कोण, लक्षात घ्या. तर कोणला इंग्लिश मध्ये म्हणतात हू. बरोबर आहे. कोण म्हणजे काय? आता हू. तू कोण आहेस? यु नो दॅट क्वेश्चन. तू कोण आहेस? हू आर यू म्हणतो आपण. बरोबर आहे. कोण कोण आहे? जसं कोण कोण माझ्यासोबत सहलीला येणार, कोण कोण माझ्यासोबत फिरायला येणार, कोण कोण, कोण कोण, त्याला काय म्हणायचं? एनी आयडिया? कोण कोण. मग भू भू म्हणायचं? भू भू म्हणायचं? नो. देन व्हॉट? मग काय म्हणायचं? कोण कोण माझ्यासोबत येणार, कोण कोण आहे तुमच्या घरी कोण कोण असतं, शाळेमध्ये कोण कोण आहे, टीचर रूम मध्ये कोण कोण आहे, तिथे कोण कोण आहे, काय म्हणायचं? कोण कोण. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार? तर हे जे ना कोण कोण, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हू ऑल. काय म्हणतात? व्हू ऑल. जेव्हा येतं कोण कोण, तर व्हू नाही करायचं, व्हू ऑल करायचं. समजलं? व्हू ऑल. व्हू ऑल विल कम विथ मी. कोण कोण माझ्यासोबत येणार. सो काय म्हणायचं? व्हू ऑल म्हणायचं. घेतलं व्हू ऑल. आता कोण कोण माझ्यासोबत येणार. सॉरी, तुझ्या घरी कोण कोण असं सांगायचं. ठीक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे. सो व्हू ऑल. पहा वाक्य कसं करते मी. वू ऑल आर देअर ऍट होम. ऍट युअर होम. तुझ्या घरी. वू ऑल आर देअर ऍट युअर होम. पहा, टेन्शन नाही घ्यायचं, फक्त ऑब्झर्व करा मी कसं म्हणते. ते कसं करायचं, काय करायचं ते शिकवणारच आहे डेफिनेटली. पण तुम्ही पहा मी वाक्य कसं केलं. मे बी तुमच्या ओळखीचं असेल. आर देअर ऐकलंय तुम्ही? का घेतलं? कारण या वाक्यात सब्जेक्ट नाहीये. मी, तू, ती, ते, आम्ही, तुम्ही, सब्जेक्ट नाही ना वाक्यात. मग आर घ्यायला लागतं. सो तुझ्या घरी कोण कोण आहे. इट बिकम्स इन इंग्लिश वू ऑल आर देअर. वू ऑल आर देअर. कोण कोण आहे. वू ऑल. कोण कोण आहे. तुम्ही पहा ह्या वाक्यात करताच नाहीये. आई नाही, ही नाही, शी नाही, कोण कोण आहे, काहीच नाहीये करता. मग काय करायचं? मग काय करता घ्यायचं? मग आता कोण कोण आहे ह्याच्यामध्ये काय होतं, एंडिंगला आहे आल्याच्यामुळं एवढं तर क्लिअर होतं की चला बाबा हे प्रेझेंट टेन्स आहे. मग एवढं क्लिअर झाल्यामुळे काय होतं, कोण कोण म्हणतं म्हणजे बरेच जण आहे. मग आर घ्यायचं हे पण क्लिअर होतं, म्हणजे प्लुरल आहे अनेक वचनी तर हे पण क्लिअर होतं. पण सब्जेक्ट माहित नाहीये ना. देर इज नो सब्जेक्ट. करताच नाहीये वाक्यात, करताच नाहीये. तुझं घर येते करता थोडी. तुझं घर वाक्यात ते सुरुवातीला म्हणते करता थोडी ना होतं. तुझ्या घरी कोण कोण, हा तर प्रश्न आहे. ते उत्तर जे येणार आहे ते तर प्रश्न येणार आहे की मी आहे, तो आहे, ती आहे, आम्ही आहे, तुम्ही. ते तर उत्तर येणार आहे. सो देर इज नो सब्जेक्ट. मग जेव्हा वाक्यात सब्जेक्ट नसतं तेव्हा देअर टाकावं लागतं. कोण कोण आहे, कोण कोण आहे. कन्सिडर तुझ्या घरी आहे द्यायची असं समजा. वाक्य एवढंच आहे की कोण कोण आहे, कोण कोण आहे, एवढंच विचारायचं. कसं विचारायचं आता? मग काय करायचं? कोण कोण म्हणजे वू ऑल. एंडिंगला आहे आलं म्हणजे आर. खूप जण आहे कन्सिडर का इज तर नाही घेऊ शकत. ऍनचं तर समजच नाही. खूप जण आहे म्हणूनच कोण कोण म्हणतोय. मग आर घेतलं. सब्जेक्ट देअर टाकायचं. देअरचा यूज असतोय. जिथे सब्जेक्ट नाही तिथं मी. मग देअर आर. वू ऑल आर देअर. करेक्ट. कसं होतं सेंटेन्स? कॉम्प्लिकेटेड नाहीये. डेली यूज आहे. ऐकलं नाही तुम्ही समजून घ्या. एवढं ग्रामर असतं ना, प्रत्येक ग्रामर आपण नाही त्याच्या डीप मध्ये जाऊ शकत.
पटकन माहिती करून घ्यायचं आणि बोलायचं, विषय संपवायचा. हू ऑल आर देअर? कोण कोण आहे? हू ऑल आर देअर? तुझ्या घरी प्लेस म्हणून टाकलं ऍट युअर होम. सो हू ऑल आर देअर ऍट युअर होम? तुझ्या घरी कोण कोण आहे? मग आता ह्याचं उत्तर सांगायचं. काय सांगायचं? कसं सांगणार ह्याचं उत्तर? माझे आई वडील आहेत, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझे आई वडील आहेत, माझे मुलं आहेत, व्हॉट एव्हर तुमचं जे असेल ते. माझे आई वडील आहेत. आता हे सांगायचं. आता सांगा बरं, ट्राय करा बरं आता. ऑन दिस बेसिस, या बेसिसवर तुम्ही डोकं लावायचं. आता सांगा इंग्लिश मध्ये कसं होईल. पाणी पिते मी थोडस. माझे आई वडील आहेत. करेक्ट. सो व्हेरी गुड. किती छान बरं. माझे आई वडील आहेत. माय पेरेंट्स आर देअर. माय पेरेंट्स आर. असं म्हणायचं. काय म्हणायचं? माय पेरेंट्स आर देअर. करा टाईप सगळ्यांनी. फोटो काढते मी तोपर्यंत त्याचा टाईप करा. माय पेरेंट्स आर देअर. टाईप करा सगळ्यांनी आणि वाचा. काय काय लिहिलंय मी बोर्ड वरती, वाचा. Read, read, read. What things I have written. What things I have written over there. Read. Yes. Did you read? Done? Okay, done everyone? समजलं सगळ्यांना? वाचलं? माय पेरेंट्स आर देअर. वी कॅन से इन दिस वे, माय पेरेंट्स आर देअर. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण घरामध्ये आहे आणि कोणीतरी दरवाजा वाजवला तर आपण काय म्हणतो? कोण आहे? इंग्लिश मध्ये मग कसं म्हणायचं? म्हणतो ना आपण आतून, कोण आहे? असं म्हणतो. तर मग काय झालं इंग्लिश मध्ये, कसं होईल ते? somebody knocked your door. असं मी तुमच्या घरी आले, तुमच्या दरवाजाला कडी लावलेली असेल, लॉक असेल, मग मी दार आय नॉक्ड द डोअर. मग यू मे आस्क, कोण आहे? तर मग काय म्हणायचं? आता तुम्हाला कुठे माहिती किती जण आहे? आधी तर कोण कोण आहे म्हटलं म्हणून माहिती पडलं. पण आता तुम्ही विचारता की कोण आहे, तुम्हाला कुठं, तुम्ही असं म्हणता का कोण कोण आहे? असं म्हणतो का आपण? आपण म्हणतो का कोण कोण आहे? आपण काय म्हणतो? कोण आहे. आपण काय उद्देशाने असतो, आपलं एकच जण असेल असं म्हणायचं. मग हीच घ्यायचं, इथं इथं आर नाही घ्यायचं. हु आर यू?
यूचा प्रश्नच नाही, तुम्हाला माहितीच नाही कोण आहे. कोण कोण आहे, हु इज देअर. सॉरी, तुमच्या आन्सर्स वाचून वाचून ना माझं डोकं. कोण आहे, हु इज देअर, हु इज देअर, कोण आहे, हु इज, काय म्हणायचं, हुज देअर. तर इज पण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो, लाईक हुज देअर, कोण आहे. मग तिकडून आय एम देअर, मी आहे. जसं नाही काही ते माझे आई वडील आहेत, माय पेरेंट्स आर देअर, तसं मी म्हणणार मी आहे, आय एम देअर, वी आर देअर, शी इज देअर, और आय एम देअरच म्हणणार, मी आहे, आय एम देअर, मी आहे, आय एम देअर, काय म्हणायचं, आय एम देअर. असं स्पीकिंग असतं. म्हणजे हे ना, तुम्हाला हे शिकवणार कन्व्हर्सेशन मध्येच हे तुम्हाला काही गोष्टी समजू शकतात. असं मी ग्रामर किती शिकवलं, पण तरी हे जे गोष्टी आहेत ना, हे ते कन्व्हर्सेशन जेव्हा तुम्ही व्यवस्थित मन लावून पाहणार तेव्हाच हे येणार. ठीक आहे. त्यांचा फोटो मी काढलाय, हे क्लीन करू, अजून पुढे जाऊ आपण, मोर क्वेश्चन्स वी विल हॅव. बरं, अजून एक क्वेश्चन आय वॉन्ट टू आस्क. तुला तुला भाऊ आहे का? तुला भाऊ आहे का? Yes, tell me please. तुला भाऊ आहे का? तुला भाऊ, क्वेश्चन आहे, यू हॅव ब्रदर नाही करायचं. यू हॅव ब्रदर म्हणजे तुला भाऊ आहे, ही प्रश्न आहे. आता आपण पाहिलं ना, काय म्हणतात, जसं तुला इंग्रजी आवडतं का, आपण काय केलं, सुरुवातीला काय लावलं, डू लावलं. तसंच इथं पण लावायचं. तुला भाऊ आहे, तुला भाऊ आहे इंग्लिश मध्ये कसं होणार, यू हॅव ब्रदर. त्याचं क्वेश्चन करायचं असेल तर फक्त स्टार्टिंगला डू लावायचं. झाला प्रश्न. डू यू हॅव ब्रदर, तुला भाऊ आहे का? मग तुम्ही आन्सर करू शकता, हो मला 2 भाऊ आहेत. 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 हो म्हणजेच काय, येस, मला 2 भाऊ आहेत. आय हॅव 2 ब्रदर्स. हो मला 2 भाऊ आहेत. येस, आय हॅव 2 ब्रदर्स. आय हॅव 2 ब्रदर्स. बरं चला, नेक्स्ट वन. आज हवामान कसे आहे? दिस इज ऑल्सो द क्वेश्चन वी मे आस्क. आज हवामान कसे आहे? कसं आहे वातावरण, जसं ना आपण कोणाला फोन केला तर आपण विचारतो तुमच्याकडे काय, मग कसं आहे वातावरण, ऊन थंडी पाऊस काय चाललं, कसं आहे, गरमी आहे थंडी वाजतीये पाऊस चालू आहे, काय चाललंय, कसं आहे वातावरण. इंग्लिश मध्ये कसं विचारणार सांगा बरं तुम्ही. ऑन युअर बेसिस यू कॅन शुअरली मेक. आज हवामान कसे आहे, कसं आहे, इंग्लिश मध्ये म्हणायचं हाऊ इज वेदर टुडे. हाऊ इज द वेदर टुडे. वेदर, वेदर म्हणजे हवामान. वेदर, वेदर म्हणजेच काय, हवामान. सो हाऊ इज द वेदर टुडे. आज हवामान कसे आहे, हाऊ इज द वेदर टुडे. मग उत्तर देऊ शकतो. कसं उत्तर करणार आपण ह्याचं, हवामान, हवामान छान आहे, हवामान छान आहे. इन इंग्लिश, वेदर इज गुड और वेदर इज नाईस. वेदर इज नाईस म्हणू शकतो. डन. बरं, नाव इफ आय वॉन्ट टू आस्क क्वेश्चन, तू सकाळी किती वाजता उठतेस?
असे वेगवेगळे प्रश्न असतात. तू सकाळी किती वाजता उठतेस? करा बरं ट्राय. थिंक अबाउट इट. टेल मी हाऊ विल यू आन्सर दिस क्वेश्चन. तू सकाळी किती वाजता उठतेस? येस करा. तू सकाळी किती वाजता उठतेस? किती वाजता इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे माहित पाहिजे. तू सकाळी किती वाजता उठतेस? पहा, किती वाजता याला इंग्लिश मध्ये म्हणायचं ऍट व्हॉट टाइम. ऍट व्हॉट टाइम. व्हॉट टाइम. व्हॉट टाइम. ऍट लावू शकता तुम्ही, नाही लावलं तरी चालतं. तुम्ही नुसतं म्हटले व्हॉट टाइम तरी पण चालेल. तुम्ही ऍट लावलं तरी पण चालेल, कारण वेळ सांगायचे. वेळ विचारताय म्हणून ऍट लावतात. जसं तुम्हाला मी सांगितलं ना डे आणि डेट सांगताना ऑन लावायचं, तसं टाइम सांगताना प्लेस सांगताना ऍट लावायचं. समजलं का? ऍट लावतात टाइम सांगायच्या आधी, प्लेस सांगायच्या आधी, म्हणून इथे लावलं मी ऍट. तुम्ही नाही लावलं तरी पण चालतं. व्हॉट टाइम डायरेक्टली क्वेश्चन मध्ये म्हटले तरी चालतं आणि उत्तरामध्ये तुम्ही ऍट लावू शकता. मग तुम्ही जरी म्हटले व्हॉट टाइम, आता तू उठतेस, काय करतोय आपण क्वेश्चन विचारायला डू यू. डू यू पहा, डू यू आणि उठलेल्या इंग्लिश मध्ये म्हणतात वेकअप. ऍट व्हॉट टाइम डू यू वेकअप, किंवा तुम्ही नुसतं असंही म्हणले व्हॉट टाइम डू यू वेकअप असं पण चालतं. तुम्ही ऍड लावले तरी चालतं, नाही लावले तरी चालतं. व्हॉट टाइम किती वाजता तू उठतेस? डू यू वेकअप? आन्सर, मी सकाळी 7 वाजता उठते. मी सकाळी 7 वाजता उठते. चला करा इंग्रजीमध्ये. मी सकाळी 7 वाजता उठते. मी सकाळी 7 वाजता उठते. येस. मी सकाळी 7 वाजता उठते. तर आता ह्याचं तुम्हाला उत्तर द्यायचंय की मी उठते म्हणजे आय वेकअप. जसं का मी खेळते ते मागे म्हणतो मी खेळतो, आय प्ले. तसं मी उठते, आय वेकअप. मी म्हणजे आय, उठणे म्हणजे वेकअप, आय वेकअप. किती वाजता? 7 वाजता. तर टाइम सांगायच्या आधी काय लावायचं? ऍट लावायचं. आय वेकअप ऍट 7 o'clock. कधी? सकाळी. सकाळी म्हणजे in morning. In morning. I wake up at 7 o'clock in the morning. This is how we can answer. I wake up at 7 o'clock in the morning. समजते का? Yes, done everybody? Okay, चला next questions. I wake up. You tell me.
Yours time. I wake up at 7 o'clock in morning. At what o'clock do you wake up? तुम्ही किती वाजता उठता? So whatever is your time, you can tell. I wake up at 9 o'clock in the morning. I wake up at 8 o'clock in the morning. I wake up at 5 o'clock in the morning. 5 o'clock at dawn. पहाटे पहाटे 5ला. पहाट म्हणजे dawn. At dawn. D-A-W at dawn. म्हणजे पहाट. I wake up at 8 o'clock in the morning, okay? ओके. बरं. असंच क्वेश्चन ना, तुम्ही सांगा मला, तुम्ही ट्राय करा. तू नाश्ता करतोस का? तू नाश्ता करतोस का? यू नो व्हेरी वेल हाऊ वी आस्क क्वेश्चन्स. डू यू पासून तू नाश्ता करतोस का? करा बरं इंग्लिश मध्ये. तू नाश्ता करतोस का? मी नाश्ता करतो. तू नाश्ता करतोस का? करेक्ट. इंग्लिश मध्ये म्हणायचं डू यू, म्हणजे तू करतोस का? काय? नाश्ता करणे. टेक ब्रेकफास्ट. डू यू ब्रेकफास्ट नाही म्हणायचं, नाश्ता करणे. त्याला टेक ब्रेकफास्ट म्हणतात, नाही का? जसं चहा घेण्याला आपण टेक टी म्हणतो, तसं नाश्ता करण्याला टेक ब्रेकफास्ट म्हणा, किंवा ईट ब्रेकफास्ट म्हणा, किंवा हॅव ब्रेकफास्ट म्हणा. मोस्ट इम्प्रेसिव्ह अँड मोस्ट प्रोफेशनल वे इज हॅव. जेव्हा कधी तुम्हाला ईट लिहिण्याची वेळ येते, तुम्ही ईटच्या ऐवजी हॅव लिहा. तुमचं सेंटेन्स जास्त इम्प्रेसिव्ह दिसेल. जसं इथे सुद्धा मी घेऊ शकते, डू यू हॅव ब्रेकफास्ट? तू नाश्ता करतोस का? हो, मी नाश्ता करतो. मग येस, आय करणे, नाश्ता करणे, टेक ब्रेकफास्ट. येस, आय टेक ब्रेकफास्ट. हो, मी नाश्ता करतो. बरं, नेक्स्ट वन. ही अॅक्युरसी पण जरुरी नाही, कसं प्रश्न विचारायचे त्याची. बरं, नेक्स्ट वन. मला म्हणायचंय, तू तू कधी अभ्यास करतोस? तू कधी अभ्यास करतोस? तू कधी अभ्यास करतोस? तसंच होतं. तू किती वाजता उठतोस? तसं असतं. किती वाजताला व्हॉट टाइम म्हणलो, इथं आलं कधी, तर कधीला आपण व्हेन म्हणू शकतो. कधी म्हणजे व्हेन, है ना? सो व्हेन. परत डू यू वेकअप म्हणजे उठणे, इथे अभ्यास करण्याला, अभ्यास करणे म्हणजे स्टडी. असं पहा, वेन डू यू स्टडी? तू कधी अभ्यास करतोस? वेन डू यू स्टडी? बरं, मग आपण आन्सर काय देऊ शकतो? की मी संध्याकाळी अभ्यास करतो. मी संध्याकाळी अभ्यास करतो, किंवा मी संध्याकाळी अभ्यास करते. सो मी अभ्यास करते. आय स्टडी इन इव्हिनिंग. आय स्टडी इन इव्हिनिंग. मी संध्याकाळी अभ्यास करतो. आय स्टडी इन इव्हिनिंग. ओके. बरं, अजून एक क्वेश्चन सांगा. आज तुझी परीक्षा आहे का? आज तुझी परीक्षा आहे का? करा बरं इंग्रजीमध्ये. प्लीज ट्राय. आज तुझी परीक्षा आहे का? येस. तर आता आपण ना असं नाही म्हणू शकत ना, की आता ते टू हॅव्हच वाक्य आहे. जसं तुझी परीक्षा आहे, इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? सगळ्यांनी आधी मला नॉर्मल सेंटेन्स सांगा बरं, की माझी परीक्षा आहे. कन्सिडर सेंटेन्सेस लाईक दॅट, की माझी परीक्षा आहे. आपण इंग्लिशमध्ये वाक्य कसं बोलणार? माझी परीक्षा आहे. हाऊ कॅन वी से इट इन इंग्लिश? माझी परीक्षा आहे. माझी परीक्षा आहे. आय हॅव एक्झाम.
आता जरी असं नाही आलेलं माझी परीक्षा असं आली तरी पण ते वाक्य टू हॅवच आहे. आता मराठी आणि इंग्लिश दिस आर टू डिफरंट लँग्वेजेस. कुठेतरी काही ना काही चेंज तर असणारच ना. सो माझी परीक्षा इंग्लिश मध्ये म्हणायचं आय हॅव अ एक्झाम. आज माझी परीक्षा आहे. आय हॅव अ एक्झाम टुडे. सो आज तुझी परीक्षा आहे का तसाच प्रश्न आहे. मग तू टाकायचं फक्त सुरुवातीला. जसं तुला भाऊ आहे का कसं होतं कसं. डू यू हॅव एक्झाम टुडे. डू यू हॅव एक्झाम टुडे. आज तुझी परीक्षा आहे का. हो आज माझी परीक्षा आहे. हो आता करा बरं हे वाक्य. हो आज माझी परीक्षा आहे. हो आज माझी परीक्षा आहे. Yes, yes, I have exam today. Yes, I have exam today. हो आज माझी परीक्षा आहे. Check and read. ओके समजलं. आय हॅव कॅप्चर्ड द फोटो ऑफ दिस बोर्ड. मग जर का तुम्हाला विचारायचं की तू तयार आहेस का सांगा बरं इंग्लिश मध्ये. तू तयार आहेस का. इट बिकम्स इन इंग्लिश. करेक्ट व्हेरी गुड. आर यू रेडी. तर तू परीक्षेसाठी तयार आहेस का असा प्रश्न येऊ शकतो. सो आर यू रेडी फॉर एक्झाम. आर यू रेडी. येस आय एम रेडी फॉर द एक्झाम. येस आय एम रेडी फॉर द एक्झाम. व्हेरी गुड. बरं मला म्हणायचंय तुला कॉफी आवडते का सांगा बरं. हाऊ विल यू आन्सर दिस. तुला कॉफी आवडते का इन इंग्लिश. व्हेरी गुड. यू कॅन से इन इंग्लिश डू यू लाईक कॉफी. डू यू लाईक कॉफी. हो मला कॉफी खूप आवडते. हो मला कॉफी आवडते. येस आय लाईक कॉफी. येस आय लाईक कॉफी. नसल तर म्हणायचं नो आय डोंट. नो आय डोंट. डू ला नॉट लावून टाकायचं झालं डोंट. नो आय डोंट लाईक कॉफी. नो आय डोंट लाईक टी. नो आय डोंट हॅव एक्झाम टुडे. नो आय डोंट हॅव सिस्टर. असं तुम्ही निगेटिव्ह करायचं असेल तर नॉट लावून टाकायचं डू ला. ते टाकायचं सेकंड नो आय डोंट. पुढं हॅव वगैरे जे असेल ते. ठीक आहे समजलं सगळ्यांना. इज इट क्लिअर. हे वहीमध्ये लिहिताना कसं लिहायचं. वहीमध्ये लिहित असताना फक्त मराठी क्वेश्चन्स लिहून घ्या. इंग्लिश ट्रान्सलेशन सेकंड डे ला क्लासला यायच्या आधी इंग्लिश ट्रान्सलेशन कोण कोण असं करतं. हे सेम प्रोसिजर कोण कोण इथे फॉलो करतं. हू ऑल फॉलो द सेम थिंग्स. आता लगेच लिहून घ्यायचं जे असेल ते. आणि सेकंड डे ला क्लासच्या आधी त्यांचे आन्सर्स लिहायचे आणि चेकआउट करायचं की आपलं किती बरोबर आलं. हे कोण कोण करतं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आय कॅन सी मेनी स्टुडंट्स आर डुईंग द सेम. दॅट्स रिअली ब्युटिफुल. खूप छान. असंच करा फॉलो. तुम्हाला तुम्हाला चेंज लक्ष येतो का मग. तुम्हाला समजतं का मग किती आपल्याला किती क्लासमध्ये किती समजलेलं असतं आणि मग ओव्हरऑल आपण किती गोष्टी व्हेरीफाय करू शकतो आणि कॉन्सेप्ट जास्त क्लिअर होतो. सो प्लीज ट्राय दिस. तुम्हाला खूप छान वाटेल. किंवा क्लासमध्येच तुम्ही बसल्या बसल्या क्वेश्चन्स लिहून घेऊ शकता आणि आन्सर दुसऱ्या दिवशी क्लासच्या आधी क्लास मी सुरू करेल तर थोडं 10 मिनिटं आधी रेडी होऊन बसायचं. 10 मिनिटात सगळं लिहून काढायचं मग क्लास सुरू पुढचा. सो काय होतं पुढचा क्लास करायच्या आधी कालचं पण तुम्हाला छान क्लिअर होतं ना. ठीक आहे. सो सगळ्यांनी असंच लिहा म्हणजे हेल्प होईल आणि कॉन्सेप्ट जास्त पक्का होईल. त्याच्यावरती कॉन्फिडन्स मिळेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. आज तेच थांबते. सी यू इन द नेक्स्ट क्लास. Please take care, everybody. Keep learning. Happy learning to you all. All the very best. Bye bye. Take care. Thank you.